Pepper, you don't like my God? Huh? Let's wake up. Let's wake up. Already 8 o'clock. आता आलंय 4:30 वाजलेले आणि आता जेवायला आलं 4:30ला आता. कारण आज शुक्रवार आहे ना, तर लेट असतं जेवण वगैरे. आणि बघा मस्तपैकी असं चिकन आहे आणि राईस. त्याच्यामध्ये बघा साऊदी लोक असं हे खातात, बुगर आता नाही बुगर आहे मध्ये क्या फाराक कोईस My parents. Yes, how are you? How's going work now? My name is Ahmed. सौदी अरेबियामध्ये मी केव्हा आलं आणि येण्याचं कारण काय आणि इथे आल्यानंतर तुम्ही कितपर्यंत सक्सेसफुल होतात आणि मी कशी शिकलोय मराठी भाषा आणि माझं बोलण्याचं हलकल म्हणजे जरासं थोडं म्हणजे मी बोलण्यात जरासं हे होतं, मराठी तेवढं मला समजत नाही बोलायला आणि तेवढं पण म्हणजे चांगलं बोलायला समजत नाही, तरी पण मी प्रयत्न करतो. तर इकडे आल्यानंतर मला काय नाव पडलं मराठी बॉय म्हणून ते पण तुम्हाला मी आज सांगतो या व्हिडिओमधनं. तर हां, तर मित्रांनो जेवण वगैरे झालं आणि आत्ता मी जरासं बसलोय. तर आमचा रूम तुम्ही अगोदर बघितला असेल व्हिडिओमध्ये. सगळेजण सोडून गेले, तर मी आणि तो आणि अजून एकटा मित्र म्हणजे 3 जण उरले. तो एकटा सोडून म्हणजे त्याचं कॉन्ट्रॅक्ट सेपरेट आहे, तर मी आणि त्याचं सेम कॉन्ट्रॅक्ट आहे दोघांचा. तर त्याच्यामुळे मी आणि तो 2018मध्ये आलो होतं. आम्ही टोटल 6 मित्र आले होते, सगळेजण सोडून गेले. त्याच्यानंतर आम्ही 2 जण उरलेत. आता हाली लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल मित्र तो एकटा पण तो पण सोडून गेला आहे. त्याचा कॉन्ट्रॅक्ट वेगळं झालं होतं. म्हणजे जेव्हा म्हणजे तुम्ही वेकेशनला जाता तेव्हा म्हणजे कॉन्ट्रॅक्ट तुमचं चेंजेस होतं. जेव्हा म्हणजे लवकर थोड्याला कोणाला गरज असते लवकर जायची, तर मी 2018मध्ये तर मग त्याच्यानंतर कंप्लीट मी 3 वर्ष काम केलं इकडे सौदी अरेबियामध्ये. 3 वर्ष कंप्लीट काम केल्यानंतर तेव्हा मग 2 वर्ष कंप्लीट काम केल्यानंतर मग कोरोना आलं. मग तिथे मी 1 वर्ष परत एक्सटेंड केल्यानंतर माझी ओळख पण चांगली झाली, मित्र होते त्यांच्यासोबत. आणि एक आमचा कस्टमर होता तिकडे, आमचा कर्नाटकाचाच कस्टमर होता आणि ते चांगली ओळख झाली. त्याच्यानंतर तो जेव्हा माझी सुट्टी यायचं तेव्हा कधी तर आला तर म्हणायचा तो मराठी बॉय कुठे आहे, तर मराठी मुलगा कुठे आहे म्हणून. तेव्हापासून मला सगळ्या मित्रांनी म्हणजे मराठी बॉय असं म्हणून नाव पडलं मला. तेव्हापासून मी पण माझं नाव असं टाकलं की मराठी बॉय टाकूया म्हणून. तेव्हा मी म्हणजे यूट्यूबवर चॅनल स्टार्ट केलं होतं. तेव्हा म्हणजे मी असं व्हिडिओ वगैरे अपलोड करत नव्हतं आणि करायचं पण अपलोड करायचं नाही असं जायला लागलं. आणि एक यूट्यूबमध्ये एक चांगली संधी भेटते सगळ्यांना, आपलं स्वतःचं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे काहीतरी स्वतःचं तुम्ही हे करा असं म्हणजे एक संधी भेटते तुम्हाला. पार्ट टाईम तुम्ही काम करू शकता यूट्यूबमध्ये. यूट्यूब चांगली एक संधी असते. तर आता मी एवढं मोठं पण यूट्यूबर नाही की तुम्ही बघितलं असेल माझं व्ह्यूज आणि सबस्क्रायबर काय असते म्हणून किती आहे म्हणून. तर तुमचं सपोर्ट असू दे माझ्यासोबत. आणि मराठी भाषेचा ना आपल्याला अभिमान असला पाहिजे. मला तर असं वाटतं खूप अभिमान आहे मला. आणि इथे आल्यानंतर तसं मला मराठी बॉय म्हणून नाव पडलं. मी तेव्हापासून मराठी बॉय म्हणून माझं नाव टाकलं आणि असं म्हणजे सगळेच ID मी केली. फेसबुकला मराठी बॉय आहे पेज आहे आणि इंस्टाला पण मराठी बॉय आणि यूट्यूबला तर तुम्हाला कळलंच असेल मराठी बॉय म्हणून. तेव्हापासून मला मराठी बॉय पडलं. आणि इथे एक मी ज्या कंपनीत आता कामाला आहे ना सध्या, तर एक तुम्हाला चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तर तुम्ही ती एक म्हणजे जेव्हा तुम्ही म्हणजे कुठल्या तरी प्रॉब्लेममध्ये असतात ना, तर तुम्ही ते 10,000 15,000 20,000 रुपये कमवतात ना, ते तुमच्यासाठी खूप मोठं आहे. तुम्ही असं म्हणू शकता की मी जास्त पैसे कमवतो जेव्हा गरज असते. आणि तुमची सगळी गरज भागते ना जेव्हा म्हणजे तुम्हाला गरज नसते ना, तुम्ही म्हणतात की हे कंपनी चांगली नाही असं तसं म्हणून सगळं म्हणजे तुम्ही नावा ठेवण्यात म्हणजे ठेवायला चालू करतात. मी म्हणतो ह्या कंपनीने मला भरपूर काय दिलं, मी भरपूर काय कमवलं आणि चांगली आहे कंपनी. जेव्हा पण म्हणजे वेकेन्सी वगैरे असेल ना, मी नक्कीच म्हणजे कोणाला गरज असेल जॉबची तर मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करीन. तर तुम्हाला ही छोटी स्टोरी कशी वाटली तर नक्कीच कमेंट करून सांगा. आता थोडासा टाईम पण झालेला आहे. त्याच्यानंतर हा ब्लॉग मी उद्या कंटिन्यू करेन कारण माझी ड्युटी उद्याची 9 वाजताची आहे. तर चला तर उद्या भेटूया.
आज बस में कोई नहीं है। दो लोग 3 लोग 8 बज गया। विराज भाई येस। तर हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग। तर कालचं बघितलं असेल तुम्ही, तर आता आलो बसमध्ये, उठलो, मस्तपैकी चाय घेतली आणि मित्र झोपले म्हणून व्हिडिओ वगैरे तिथे बनवले नाही, डायरेक्ट खाली येऊनच म्हटलं शूट करूया। आज बघा बसमध्ये कोणच नाही, आले 8 तर वाजले, 8 वाजता म्हणजे जाते, 8-1 वाजल्या। बघूया अजून कोण कोण आहे। तर आज फ्रायडे आहे ना, म्हणजे ज्याच्या रेस्टॉरंटमध्ये कमी कस्टमर असतात त्यांना सुट्टीच देतात, आणि जेव्हा म्हणजे कुठं सुट्टी असते ना। टी युअर फ्रेंड बोगावाला माफी Boga, what Tabo? You don't like Boga, what? Huh? बोगा लेट या की लेट Boga, huh? लेट wake up already 8 o'clock. Let's sleep. It's under control. It's okay. Yeah. Now you come late, so everyone's sad. Sir? तर जसं टाईम लेट जरा 1-2 मिनटं लेट झालं तर मग तो ड्रायव्हर पण ओरडतो, म्हणजे त्याला पण काम असतं ना, बाकीचे काम असतं ना, डिझेल पण टाकायचं, मॉर्निंग होतं इकडे आणि असं सूर्य या बोगा, how are you? Everything is good? You late today? 2 minutes, so okay, don't be late, huh? ड्रायव्हर झाला ना। तर डिझेल टाकायला तो हमारे गाड़ी को डीजल डाल रहे हैं, डीजल डालते हैं ना, उसका कितना प्राइस है बल्कि 1.15। तर बघा हे बघा प्राइस दाखवते इथे बघा, एक रियाल 150 म्हणजे 1.50 हालाला होते ते बरोबर, हे बघा। आणि त्यांचा नंबर असते, त्यांना सिक्रेट कोड दिलेला असतो। युअर डेस्टिनेशन। हां हे बघा, हे 2 जण गेले आता मॉलमध्ये। बोगा, we have a lot of time to slowly, okay?
लगता है। नाउ माफी ब्रेकफास्ट हियर सर विराज, माफी ब्रेकफास्ट नो यू कैन यू हां. जेव्हा आम्ही एंटर करतो तेव्हा बॅकडोरने एंटर करावं लागतं आम्हाला आणि मग सर्वात अगोदर मास्क वगैरे घालून घेतो. मास्क घातल्यानंतरच आम्हाला म्हणजे तुम्ही आतमध्ये एंटर करू शकता. कारण इकडे ना जेव्हा जिथे मी काम करतो आहे ना तिथे इथे भरपूर म्हणजे स्ट्रिक्ट आहे. रॉयल कमिशन इकडे बलदिया आहे ना, भरपूर रॉयल बलदिया असतं. तर अगोदर मास्क वगैरे घालून घेतो, नंतर हँडवॉश वगैरे करूया. अगोदर जाऊन पेस्टेक वगैरे करूया, मास्क आणि हेल्मेट घालूया. असं हेल्मेट आणि मास्क घातलेलं मी आता. तर मित्रांनो आत्ताच आलो आहे ब्रेकफास्टला आणि बघा 11 वाजले आणि हे दोघंजण बसले बघा इथं. गुड मॉर्निंग. हां हाऊ आर यू. तर आताच ब्रेकफास्ट करून घेतो असं मस्तपैकी. बघा असं आहे, त्याच्यामध्ये अंडा आणि सॉसेज घातलेलं आहे आणि हे दोघंजण तिकडे मस्ती मजा करत आहे. असं कस्टमर कमी आहे, गाडी आलेलं आहे. याला गो शेरायची ह्याला रो किचन ना. तर आज कोणच नाही कामावर, फक्त आम्ही 3 जण आणि एक मॅनेजर. तर त्याच्यामुळे आम्हाला सगळं करावं लागेल म्हणून म्हटलं अगोदर काहीतरी खाऊन घेतो. रूमवर काय तुम्ही बघितलं, रूमवर मी काय ब्रेकफास्ट म्हणजे मॉर्निंगला सकाळी 7 वाजता 8 वाजता म्हणजे ब्रेकफास्ट वगैरे आम्ही काही करत नाही रूममध्ये. म्हणजे मॉर्निंग शिफ्ट असली तर फक्त कामावर येऊन करत, म्हणजे कामावर खायला म्हणजे जरा अंडा असतं ना, तर त्याच्यामुळे म्हणजे ब्रेकफास्ट चांगला होता म्हणून म्हटलं इकडे जेवण करूया. आणि आता कस्टमर बघा आलेलं नाही. फक्त हंगारची 1-2-3 असं ऑर्डर आहेत. 2-3 ऑर्डर है, सिर्फ बैग है उधर 3 बैग है. और थोड़ा कस्टमर कम है, इसके लिए थोड़ा सा अभी ब्रेकफास्ट करके लेता हूँ. उसके बाद में आधा घंटे के लिए क्लोज़ हो जाएगा, तो उसके से पहले काम पूरा ख़त्म करना है आज का. क्योंकि जो मेरे साथ में बंदा एक था वो ट्रेनर, वो भी उसका भी अभी 10 दिन के लिए छुट्टी है. तो मैं और एक बंदा है एक्सपर्ट, मतलब हम लोग एक्सपर्ट सब कुछ मालूम है वो लोग. और जो सऊदी जो लोकल्स इधर के हैं वो 2 लोग हैं और एक मैनेजर है. तो उसके बाद में दोपहर को 2 बजे के बाद मैनेजर आएगा, बड़ा मैनेजर आएगा. तो तब तक मतलब हो जाएगा. मतलब कस्टमर कम है तो हो जाए, मुश्किल नहीं है क्योंकि एक दो गाड़ी आती रहती है. तो यहाँ पर देखो गाड़ी एक है और ऐसा हो चल रहा है. तो ऐसा कुछ हमारा काम पे चलता रहता है. तो तब तक ब्रेकफास्ट आए मुझे क्या फारक कोई. My friend. Yes, how are you? How's going work now? My name is Ahmed Usama. Sudanese. 26 years old. 26. أيوة. 26 year old. أيوة. ما شاء الله مرة. أنا أعرف بالعربي أحمد أسامة حمزة من السودان، ولاية النيل الأبيض، وايت نايل ستيت. كيف شغل ماكدونالدز ديليفري؟ والله نوعا ما كويس والحمد لله. شغل يجي زامة ولا كويس كيف؟ مرات يجي كويس، مرات يجي راتب كويس. سالري جود ده؟ نوعا ما، مرات يكون حلو مرات. سالري جود؟ ها؟ سالري يجي جود، راتب يجي جود؟ والله مرات يجي جود وحسب شغله، مرات يجي صح. داون. ايوه شو ان شاء الله بعدين نسوي يجي. نعم. اول شيء جديد عشان شوية قضية طريقة ما في معلوم صح؟ نعم نعم. أيوة. ونشكر صديقي باربين وما هو اسم ثاني مال بوي مراتي بوي. مراتي بوي على يعني التعريف وكذا. ايوه ماي فريند دول تمام 100 نفرات كويس. عبد الله كيف حالك؟ كويس؟ كيف شغل؟ كويس كويس؟ تمام تمام؟ أيوة. دليفري اليوم كتير ايوه ايوه كويس؟ كويس. अयवा. तर असं त्याच्यासोबत थोडंसं बोलत होता आणि म्हणजे त्याचं काम कसं चालू आहे त्याच्याबद्दल थोडीशी तारीफ करत होता. आणि तर हे म्हणजे काय काय आता चालू आहे त्याच्याबद्दल.
आणि हो तुम्हाला म्हणत होता ना तर तो माझ्या नावाने तुम्हाला सांगितलं अगोदर रात्री म्हणजे माझं नाव कशाला पडलं काय पडलं पण हाच मला म्हणतो त्याचं म्हणजे तुम्हाला तो काय बोलला ते समजलं नाही तर समजणार नाही थोडं म्हणजे गोष्टी समजणार असं हे इकडे कोईस مية مية याला शुक्रान حبيبي عفوا आता आलं आहे 4:30 वाजलेले आहे आणि आता जेवायला आलं 4:30ला आता कारण आज शुक्रवार आहे ना तर लेट असतं जेवण वगैरे आणि बघा मस्तपैकी असं चिकन आहे आणि राईस त्याच्यामध्ये बघा साऊदी लोक असं हे खातात बघू राहतात नाही ना बघू राहिलं आता बकरी हे बघा आमच्याकडे ते मुळ्याची भाजी पालकची भाजी कसं असतं ना तसंच असते हे तर चला مانجر شكرا मॅनेजर शुक्रान तर ما في فرق